रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सरकार आपल्या दारी. अरे कोणच नाही घरी. कोकणातली गावं वस पडलीत. गावामध्ये 60, 75, 70 या वयाची माणसं 25-30 लोक सापडतात गावागावांमध्ये. ह्या सरकारने रोजगार दिला नाही आणि म्हणून गावातली 70% लोक मुंबई, पुणे, सुरत, बडोद्यापर्यंत चाकरी करायला गेलेत, कामधंद्याला गेलेत, पोटासाठी गेलेत आणि त्यांच्या दारी आता सरकार जाऊन करणार काय? अरे कोणच नाही घरी. कशाला येताय तुम्ही दारी? काय फायदा आहे? फॅक्टरी आणलीत का? नाही आणली. आहे ते फॅक्टरीत आम्हाला नोकरी आहे का? नाही. तिथं कोण? UP बिहारी. सरकार आमच्या दारी, कामाला UP बिहारी. उरलेली कॉन्ट्रॅक्टदारी. आणि म्हणजे सरकार आमच्या दारी. आरोग्य आहे का? नाही. ऑक्सिजन मिळत होता तो तरी आहे का? तो पण नाही. केमिकलने बाद झालाय, कॅन्सर पसरलाय आमच्या अख्ख्या महाड तालुक्यामध्ये. हिथून तिथून सगळ्या कोकणात केमिकल झाले. निसर्ग होता तो पण संपवला, आरोग्य सुद्धा संपवलं. कोकणात सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट सापडायला लागलेत. मग आरोग्य नाही आमच्याकडं, रोजगार नाही आमच्याकडं, पोटासाठी वनवन आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जायला लागलोय. अरे कोणच नाही घरी. मग कशाला सरकार आमच्या दारी? हा खरा प्रश्न आहे. आमची शेतीवाडी ती पुरात बुडते, त्यात केमिकलचं पाणी जातं, ती नापिकी होते. त्या शेतीसाठी सरकार काय करतंय का? तर काहीच नाही करतंय. आणि काय? तर सरकार आमच्या दारी. सरकार, शासन तुमच्या दारी. दारी होऊन करणार काय? 72 गावं आहेत महाड तालुक्यातली. किती दरडग्रस्त आहेत. काही गावांवर दरडी गेल्या, काही गावांच्या डोंगरावरती तडे गेलेत. त्यांना घराचा पत्ता नाही, त्यांचा जीव कधी जाईल ह्याची त्यांना भरोसा नाही. आणि शासन आपल्या दारी. कशाला आपल्या दारी? अरे त्यांच्या जीविताची कुठेतरी तुम्ही विचार करा. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. पूरग्रस्तांना त्यांना कायमस्वरूपी कुठेतरी निवारे करा. यातलं काहीच केलेलं नाही. रोजगार नाही, कौशल्य देणारं शिक्षण नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, दवाखान्यामध्ये औषधं नाहीत. काय झालं की पेशंट कुठं न्यायचा? मुंबईला. अरे माणूस अपघात झाला तर त्याला आरोग्य यंत्रणा आमच्या तालुक्यात नाही. चांगलं शिक्षण देणाऱ्या काही गोष्टी या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही, इंजिनियर कॉलेज नाही. मग हाय काय? आणि काय घेऊन येणार तुम्ही आमच्या दारी? म्हणजे शासन आमच्या दारी. अरे कोणच नाही घरी, नका येऊ. काय देणार आहात तुम्ही? दिवाळीचा शिदा द्यायला निघाले, ते तर वेळेवर देता का? तो तरी वेळेवर देता का? तोही प्रलंबित होतो, कारण तुम्हाला छापायचे असतात त्याच्यावर तुमचे फोटो. तुम्हाला शिदा वाटप नसतो करायचा,
तुम्हाला त्याच्यावर फोटो छापायचे असतात तुमचे, आणि म्हणून तुमची ती एवढीशी पिशवी, किती वर्षाचं साठलेलं धान्य, आनंदाचा शिदा. काय आहे तो आनंदाचा शिदा? त्याच्यात नक्की जरा नीट चौकशी करा, त्या ताळ्या पडलेल्या असतील. हा, आनंदाचा शिदा देताना तो तरी लोकांपर्यंत वेळेत पोचवा. काहीच नाहीये. रस्ते नीट आहेत का हो? आमच्या घराघरांपर्यंत येण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री शासन आपल्या दारी घेऊन येणार आहेत. आमच्या दाराकडे येणारे रस्ते नीट आहेत का? खड्डे पडले. चौकीदारांनी ठेकेदारांनी डांबर खाल्लं, सिमेंट खाल्लं, आणि त्याच्यामुळं रस्ते धडाचे नाही, तर तुम्ही कशाला येते आमच्या दारी? काही उपयोग नाही. शासन आपल्या दारी नावाचं हे जे काही वाक्य आहे ना, काही कामाचं नाही. जसं तुटक्या बसला तुम्ही मध्ये बॅनर लावले होते ना, शासन आपल्या दारी, समृद्ध महाराष्ट्र, गतिशील महाराष्ट्र, फाटक्या बसला जाऊन. तर काय थोडीशी तरी जनाची नाही मनाची ठेवा. हे गोरगरीब जनतेचे आहे ना आशीर्वाद घ्या. त्यासाठी लोकांनी निवडून दिला आपल्याला. ह्या रस्त्याने जाताना, स्वतः जाताना त्या रस्त्याने, त्या रस्त्याचं डांबर कुणी खाल्लंय, त्या रस्त्याचं सिमेंट कुणी खाल्लंय, ह्याचा विचार लोकपट निवडून दिलेले जे काय आम्ही चौकीदार आहेत त्यांनी करावा. अधिवेशनामध्ये ह्या विषयावर त्यांनी बोलावं. त्या चौकांनी सभा घेऊन शासन आमच्या दारी, शासन तुमच्या दारी, अरे कोणच नाही घरी, थांबवा तुमची ती योजना, काहीतरी घेऊन या चांगलं. येताना कमीत कमी येण्याचा रस्ता जरी धडाचा घेऊन आला तर बरं होईल.